सर्वांना कसे आहात? सर्वजण मजेतच असतात. झालं चहा पाणी? मी पण आता चहा वगैरे पिले आणि बसले होते 2 मिनटं. गरम फार होते आज, इतकं भयंकर गरम होते ना. संध्याकाळी वगैरे पाऊस वगैरे येतो वाटतं. बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की बालकास मजजवळ येऊ द्या, त्यास मना करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचेच आहे, म्हणजे बालकाचे आहे. देवाने सांगितले बालकासारखे व्हा, म्हणजे निरागस, काहीच खरं खोटं नाही, लबाड नाही, मनात काही कपट नाही. परंतु काही लोक बालकासच मनाई करतात देवाकडे जाण्यासाठी. केवढं घोर पाप करतात. त्या पापाची तर त्यांना शिक्षा मिळणारच आहे. कारण का, त्यांना माहिती आहे की काय करतोय काय नाही. परंतु मुद्दाम मग देवाने तुमच्याशी मुद्दाम वाईट वागला, मग तुम्ही काय करणार? आणि देव हे घडवून आणणार आहे, आणि देव हे करतो. देवाने सांगितले हे बालकासारखे व्हा आणि माझ्याकडे बालकाला येऊ द्या, परंतु तुम्ही अडवणूक करता. देवाजवळ बालकाला जाऊच देत नाही. केवढा घोर अन्याय आहे. कुठं फेडणार ही पाप? आणि कधी फेडणार? फेडणार तर आहेतच. देवाने तुम्हाला वेळ दिलेला आहे की आता तरी शहाणा हो, जागा हो, देवाच्या वचनाप्रमाणे थोडे तरी चाला, हो की नाही? परंतु नाही, आम्ही असे आहोत, असेच राहणार. दुसऱ्याच्या आनंदात आम्ही विरझण घालण्यासाठी तयार असणार, हो की नाही? आहेत ना असे पुष्कळ लोक विरझण घालणारे आणि आनंदात हे आणणारे, व्यत्यय आणणारे. एखाद्या व्यक्तीला आनंद मिळू द्यायचाच नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळं हरकत नाही. देव पण कालांतराने तुम्हाला पण काही गोष्टीसाठी आनंद हा मिळू देणार नाही. बरोबर आहे का नाही? धन्यवाद.